वास्तुशास्त्र हे दिशा निवडण्याचे एक शास्त्र आहे. वास्तुशास्त्र हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे शास्त्र विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये खूप मदत करते. त्यांना उच्च ध्येय साध्य करण्यासाठी मदत करते. विद्यार्थी चांगल्या निकालासाठी खूप मेहनत करतात, पण अनेकदा चांगले निकाल न मिळाल्यामुळे विद्यार्थी चिंतेत पडतात. आज मी तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काही वास्तू उपाय सांगणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत मदत होईल, चांगले निकाल मिळतील, त्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. त्यामुळे विलंब न लावता जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी वास्तू टिप्स कोणती आहेत. मात्र मित्रांनो, त्यापूर्वी एक छोटीशी विनंती की आपण अजूनही आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते. चला मग सुरू करूया. अभ्यासाची खोली घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावी हे लक्षात ठेवा. यामुळे ज्ञान वाढते आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि आळसही जाणवणार नाही. ईशान्य दिशेला माणसाला उत्साही वाटते आणि त्यामुळे मुलांची अभ्यासाची खोली नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असायला पाहिजे. अभ्यास खोलीचे दारही पूर्व दिशेला हवे किंवा माँ सरस्वतीचे स्थान उत्तर दिशेला असल्यामुळे ते उत्तर दिशेला असावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे टेबल नेहमी उत्तरेकडे ठेवावे. अभ्यास करताना तोंड हे नेहमी उत्तरेकडे ठेवावे. यामुळे नवनवीन विचार येण्यास मदत होते आणि यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. अभ्यासाचा टेबल हा भिंतीला चिपकून ठेवू नये. तो भिंतीपासून थोडासा अंतर करूनच ठेवावा. विद्यार्थ्यांनी पुस्तके ही नेहमी पुस्तकांच्या कपाटात ठेवावी, कारण भरपूर विद्यार्थ्यांना अशी सवय असते की ते पुस्तक वाचून झाल्यानंतर ते तिथेच सोडून देतात. असे करू नका. पुस्तकांमध्ये देवी सरस्वती निवास करत असते. जर तुम्ही असे केले तर देवी सरस्वती नाराज होते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विशेष काळजी घेतली पाहिजे की अभ्यासाच्या खोलीत बसून त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी अभ्यासाच्या ठिकाणी बसून काहीही खाऊ नये. अभ्यासाच्या टेबलवर चुकूनही जेवण पडू नये. हा देवी सरस्वतीचा अपमान मानला जातो. त्यामुळे अभ्यासाच्या ठिकाणी बसून जेवू नये. अभ्यासाची खोली ही नेहमी प्रकाशाने भरलेली असावी. अभ्यासाच्या खोलीत जर काळोख असेल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि अभ्यासात एकाग्रता येणार नाही. त्यामुळे तुमच्या अभ्यासाच्या खोलीत जास्त काळोख नसावा. दिवसा पुरेशा प्रमाणात नैसर्गिक हवा आणि नैसर्गिक सूर्यप्रकाश तुमच्या कक्षात आला पाहिजे, कारण सूर्याची किरणे सकारात्मक ऊर्जा देतात. त्याचप्रमाणे रात्रीसुद्धा अभ्यासाच्या खोलीत पुरेसा प्रकाश हा पाहिजे, जेणेकरून खोलीतील एकही कोपरा काळोखात नसावा. तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्कीच लक्षात ठेवा की तुमची सावली तुमच्या पुस्तकावर अजिबात पडू देऊ नका. हे एक लक्षण चांगले नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आणखी एका गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे की ते जिथे कुठे अभ्यास करण्यासाठी बसते तिथे त्यांच्या डोक्यावरती बीम असू नये. जर डोक्यावरती बीम असेल तर अभ्यासात एकाग्रता होत नाही. देवी सरस्वती आणि भगवान गणेश यांचे फोटो हे अभ्यासाच्या खोलीत ठेवा, जेणेकरून नेहमी सकारात्मक ऊर्जा राहील. त्यामुळे तुमच्या अभ्यासाच्या खोलीत माता सरस्वतीचे चित्र असणे आवश्यक आहे. तुमच्या अभ्यासाच्या खोलीत माता सरस्वती आणि भगवान श्री गणेशाची चित्रे ठेवल्याने तुम्हाला सदैव आशीर्वाद प्राप्त होतील. तुमच्या अभ्यासाच्या खोलीत नकारात्मक ऊर्जा राहू नये म्हणून दररोज संपूर्ण घरात कापूर, देसी तूप, चंदनाचा धूप आणि उदबत्ती जाळण्याचा प्रयत्न करावा आणि हा धूर घरभर पसरावा. तुमच्या घरातील प्रत्येक कोपरा हा सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल आणि तुम्हाला अभ्यास करण्यात मदत होईल. तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी तुमच्या अभ्यासाच्या टेबलवर एक पिरॅमिड ठेवा. हा पिरॅमिड तुमच्या आतल्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवतो आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. ज्या विद्यार्थ्यांना
अभ्यास करताना नेहमी झोप येते किंवा जे नेहमी अभ्यासापासून दूर पळतात, अशा विद्यार्थ्यांच्या खोलीत हिरवा रंग द्यावा. हिरवा रंग हा बुध ग्रहाचा प्रतीक आहे आणि बुध ग्रह हा अभ्यासात यश मिळवून देणारा ग्रह आहे. किंवा कोणत्या तरी ज्योतिषाला दाखवून हिरव्या रंगाचा खडा असलेली अंगठीही बनवून घ्यावी. किंवा आपला ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसेल तर विद्यार्थ्याच्या हातात हिरवा धागा बांधावा. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी झोपताना आपले डोके नेहमी दक्षिणेकडे ठेवावे. यामुळे तुमची कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची शक्ती वाढेल आणि तुमच्या मनात नवीन विचारही निर्माण होतील. मित्रांनो, हे आहेत वास्तुशास्त्राचे काही उपाय जे विद्यार्थ्यांसाठी नक्कीच केले पाहिजे. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा. कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.